हाय गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग्स. आणि हो, माझं व्लॉगचं सेकंड डे आहे आणि आज आम्ही पाटावर चाललो आहे. पाटावर सगळ्यांना तिथे आम्ही जस्ट फिरायला चाललो कारण की तिथे चांगली नदी आहे, सगळं चांगलं आहे. आणि ते तिथून मला दगडं फेकत आहे कारण की ते म्हणते की आम्हाला व्लॉगमध्ये नका घेऊ, आम्ही चांगल्याने दिसत आहे. आणि इथून असं सिनरी आहे. आता इथून आम्ही चाललो आहे पुढे. ते सगळे अजून आम्ही पाटावर पोचलो नाही आहे. आम्ही 2-4 मिनटात पोचून जाऊ पाटावर. आणि या व्लॉगला पण लाईक करा, सपोर्ट करा. आणि जो मागचा व्लॉग काढला होता तो यायला थोडा लेट झाला, त्याचे मला सॉरी, पण तो येईल लगेचच यूट्यूबवर येईल. मागून ट्रॅक्टर येतो, तो त्या घरात चालला आहे, त्यांचा ट्रॅक्टर येतो, ते इथे कधी कधी येतात. आणि इथून असे लोक ते सगळं घेऊन जातात. आणि आता ते सगळे तिथपर्यंत पोहोचले. आता आपण पण जाऊन बघू तिथं कसं. आणि ते बाईक चालवणं किती हार्ड आहे तुम्हाला दिसू शकतं. तर आता आम्ही पोहोचलोय पाटावर. आता मी दाखवणार तुम्हाला हे पाट. हे बघा, हे पूर्ण पाट आहे. आता ब्रिजवर आहे. हे ते पूर्ण पाट आहे असं तिथपर्यंत. हे असं रिव्हर पाणी वाहतंय. हे बघा, हे पाणी असं घाण आहे इथून, पण ती सगळी घाण इथे थांबते. नंतर ते पाणी स्वच्छ होऊन इथे येतं. तर आम्ही आत्ता पाटावर आलोय. पहिले मी तुम्हाला तिकडचं दाखवलं होतं. हे बघा, हे पूर्ण पाट आहे. इथे पूर्ण क्लीन सगळं क्लीन पाणी आहे. आता हे बघा, हे सगळं पूर्ण पाणी आहे. इथून ते तिथून स्टार्ट होतं आणि तिथे अजून खूप लांब आहे, तिथे ते एंड होतं. तिथे सगळं पाणी स्वच्छ आहे. आणि काही काही लोक इथे म्हणजे कपडे धुवायला पण येतात. आता मी इथे सगळ्यांसोबत आलेलो. ते म्हणले होते इथे गायला, त्याच्यावर इथे आलो. तिथे पाट आहे, तिथे सगळे गाया बकऱ्या असतात. तिथे गावामध्ये असंच असतं, ते शेड बनवतात, त्याच्यामध्ये ते सगळे राहतात. तिथून दूध काढतात, मग ते विकतात. इथे सगळं गाय आहे, असे त्यांचे घर. इथे शेड, त्या शेडमध्ये छोटे छोटे बकऱ्या आहेत, आऊज आहे. तर आत्ता मी पाटावरून चाललोय. तिथे असे कपडेवाले येतात कपडे विकायला. आणि असे खूप सारे कपडेवाले येतात इथे. त्यांना फक्त कपडे विकायचे असतात. ते कपडे विकण्यासाठी एवढं लांबून इथे येतात. आणि हे पूर्ण पार्टचं सीन व्ह्यू आहे. तिथे ते घर आहे ना, त्या साईडला एक ब्ल्यू कलरचं घर आहे. तिथे माझ्या मावशीचं नवीन बनलेलं घर आहे. आणि थांबा, इथून तुम्हाला ते पाणी दाखवतो. इथून तर जास्त नाही दिसणार, पण जेवढं दिसेल ते खूप चांगले आहे. इथून बघा पूर्ण पाण्याचे येणार व्ह्यू. ते 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 ब्रिज आहे, तिथून आम्ही आलो होतो. तिथून मी तुम्हाला एक सीन व्ह्यू दाखवलाय, कसं तिथून कचरा अडकतो. मग तसंच आता मी घरी चालले. ते ॲक्च्युली मला बोलत होते खाली उतर, कारण की मी जास्तच वरती चढलो. आणि आत्ता आम्ही घरी चालले. तर आता मी या घरातले सगळ्यात खास चीज आणि क्यूट चीज तुम्हाला दाखवणार आहे, जे आहे पप्पी. हे क्यूट आहे ना, ते वाटतं क्यूट पण आहे नाही. जशी एक ब्रीड आहे यांची वेगळी, तशी क्यूट दिसतं. पण जेव्हा त्यांना राग येतो ना, ते फुल त्यांच्या फॉर्ममध्ये असतं, फुल चिडेल. आता त्याला चेननी बांधून ठेवले कारण की तो इथे तिथं पळतो, त्याला डान्स करायला आवडतं. आणि हो, दादू ट्रॅक्टरवर बसलाय. हे जे सिटीमध्ये राहतं ज्यांना माहीत नाही ट्रॅक्टर कसं असतं, हे असं असतो ट्रॅक्टर पूर्ण. तर हे बघा, हे ट्रॅक्टरची पूर्ण स्टेअरिंग आहे. हेलो गाइस, इथून स्पीड मीटर. हेलो गाइस, हाँ हमारा ट्रैक्टर है, तुमको देखने है तो हाँ हिडो सिटिंग वाला आमचा शाहू तुम्हाला. याला थोडं इग्नोर करा, त्याला माहित नाही मी मराठी ब्लॉग्स काढतो.